तर 53 नगरसेवकांना घेऊन राजेश मोरे हे कोकण भवनात पोहोचलेत। श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के हे देखील कोकण भवनात आहेत। त्यामुळे मनसे शिंदेंना पाठिंबा देणार का? कल्याण डोंबिवलीमध्ये या संदर्भात वरिष्ठ निर्णय घेतील मनसेच्या पाठिंब्याबाबत, असं राजेश मोरे यांनी सांगितलंय। शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे राजेश मोरे हे आमदार आहेत आणि मनसे पाठिंबा देणार का या संदर्भात किंवा मनसेचा पाठिंबा घेणार का या संदर्भात वरिष्ठ नेते निर्णय घेतील। श्रीकांत शिंदे पोहोचलेत, नरेश म्हस्के पोहोचलेत गटस्थापनेसाठी कोकण भवनात। त्यामुळे मनसेचा पाठिंबा शिंदेंच्या सेनेला असणार का? तर आपले 53 नगरसेवक घेऊन कोकण भवनामध्ये शिंदेंचे नेते पोहोचलेले आहेत। राजेश मोरे यांनी माहिती दिली, 53 नगरसेवकांना घेऊन आम्ही कोकण भवनामध्ये आलेलो आहोत, मात्र मनसेच्या पाठिंब्यासंदर्भात आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असं राजेश मोरे यांनी TV9 मराठीशी बोलताना सांगितलं। या संदर्भात माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडनं। दिनेश, शिंदेंचे आणि मनसेचे नेते कोकण भवनात पोहोचलेले आहेत, तिकडच्या काय घडामोडी? बघा, कल्याण डोंबिवली महापालिका सत्ता स्थापनेत मोठी बातमी आहे। याआधीच सकाळी ही बातमी ब्रेक केली होती, त्यात म्हटलं होतं की शिंदे शिवसेनेची सत्ता स्थापन करण्यासाठी मनसे पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे, म्हणजे शिंदे शिवसेनेचा महापौर करण्यासाठी मनसे पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे। आज कोकण भवन येथे कल्याण डोंबिवलीतले शिंदे शिवसेनेचे 53 नगरसेवक आलेले आहेत। त्यांच्याबरोबर मनसेचेही 5 नगरसेवक आहेत आणि दोन काँग्रेस, एक NCP शरद पवार पक्ष, अशी एक एकत्रित आघाडी केली जाणार आहे आणि या माध्यमातून शिंदे शिवसेनेचा महापौर होण्याचा मार्ग सोपा होणार आहे। आपण जर गणित बघितलं तर 11 नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत, त्यातले 4 नगरसेवक नॉट रिचेबल होते। 4 नगरसेवकांपैकी 2 नगरसेवकांनी जेव्हा ते निवडून आले तेव्हाच डॉक्टर श्रीकांत शिंदे, जे शिंदे शिवसेनेचे लोकसभा गटनेते खासदार आहेत, त्यांची सदिच्छा भेट घेतली होती आणि आणखी 2 नगरसेवक हे मनसेचे पदाधिकारी आहेत, पण ते मशाल या शिवसेना UBTच्या चिन्हावर ते निवडणूक लढलेले आहेत, पण तेही मनसे सोबत आहेत। त्यामुळे जे 4 नॉट रिचेबल नगरसेवक आहेत तेही शिंदे शिवसेनेला महापौर सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंबा देतील, अशी एकत्रित आघाडी बसेल। आता मनसेच्या नेत्यांपैकी राजू पाटील हे सध्या कोकण भवनला आलेले आहेत, श्रीकांत शिंदेही आलेले आहेत, नरेश म्हस्के आलेले आहेत आणि काल रात्री उशिरा राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे आणि काही मनसेच्या स्थानिक नेत्यांची बैठक पार पडली आणि यात सत्ता स्थापनेचं सूत्र ठरलेलं आहे आणि त्यानुसार ही एकत्रित आघाडी केली जाते आहे आणि त्या माध्यमातून सत्ता आणि महापौर बसवण्याचा मार्ग सोपा केला जातो आहे। हे KDMCच्या सत्ता स्थापनेतलं सध्याचं गणित आपल्याला पाहायला मिळतंय। बिलकुल दिनेश, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद आणि तिथे काय घडामोडी घडतायत याकडे पुन्हा तुमच्याकडे येऊ सगळ्या अपडेट्ससाठी। तर सध्या कोकण भवनामध्ये हालचाली, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये कुणाची सत्ता, कुणाचा महापौर बसणार, अर्थात हे सगळं सत्ता स्थापन करत असताना कोणाचा कुणाला पाठिंबा मिळणार। ज्या पद्धतीने श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांची काल रात्री एक महत्त्वाची भेट झालेली होती, त्याप्रमाणे आता मनसे शिंदेंना पाठिंबा देणार का कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये, हे आपल्याला काही वेळात कळेलच।